नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरातील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली। थोरात म्हणाले की राहुल गांधी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की महिला आरक्षणामध्ये सर्व समाज घटकांना समान संधी मिळाली पाहिजे। तसेच 2024च्या निवडणुकांनंतर तत्काळ जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र 2 वर्ष उलटूनही जनगणना झाली नाही। उलट सध्या डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले। महिला आरक्षणाला इंडियन नॅशनल काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांचा कधीही विरोध नव्हता। मात्र डिलिमिटेशन प्रक्रियेला आमचा ठाम विरोध आहे। 2023 महिला आरक्षणाचा निर्णय ज्या पद्धतीने घेण्यात आला त्याचप्रमाणे पारदर्शक आणि न्याय अंमलबजावणी व्हावी अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी सांगितले की महिला आरक्षणाची संकल्पना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात मांडण्यात आली। त्यानंतर काँग्रेस सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देऊन त्यांना राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक काम झाले।